हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता। रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप। तर एवढे वर्ष गप्प का होता? मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांचा सवाल। राज ठाकरेंच्या आवाहनानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचं चिन्ह वापरत मेळाव्याची बॅनरबाजी। तर विजयी मेळाव्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल उपस्थित। नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यात शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार। तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही केलं स्पष्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल। बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहणार। इतरही कार्यक्रमांना लावणार हजेरी। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जिल्हा स्तरावर भाजप 48, शिवसेना 29 तर राष्ट्रवादीच्या कोट्यात 23 पदं। 138 महामंडळांवर 750 सदस्यांची वर्णी लागणार। आजपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महामंथन। सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराची मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण। ठाकरेंच्या शिवसेनेकडून समज, दुकानदाराचा कान धरून माफीनामा। पालघरच्या वाडामध्ये रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। एबीपी माझानं बातमी दाखवताच प्रशासनाला जाग। आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था। अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस। काल 12,000हून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन। संपूर्ण सुरक्षेत भाविक दर्शनासाठी रवाना। दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताचा 587 धावांचा डोंगर। गिलनं ठोकल्या 269 धावा। दुसरा दिवस अखेर इंग्लंड 3 बाद 77 धावा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।